मात्र नेहरूंचा इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा केवळ साम्राज्यांचा उदय आणि अस्त एवढा नव्हता, तर ते धर्मांची स्थापना कशी झाली, धर्मांचा प्रभाव कसा वाढला, धर्म भ्रष्ट कशी झालीत, याची सुद्धा नेहरू व्यवस्थितपणे ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये मांडणी करतात. की ख्रिस्तांच्या पूर्वी जगामध्ये कोणते धर्म होते, युरोपमध्ये कोणते धर्म होते, रोमन लोक कोणते धर्म मानायचे, ग्रीक लोक कोणते धर्म मानायचे, ख्रिस्त आल्यानंतर युरोपमध्ये कशा प्रकारचे बदल घडलेत, ख्रिश्चॅनिटीचा प्रसार कसा झाला, या सर्व बाबी नेहरूंच्या लिखाणामधून आपल्याला दिसतात. आणि ख्रिस्तांच्या पूर्वी भारतामध्ये बुद्ध कसे आलेत, बुद्धांनी धर्माची स्थापना कशी केली, बुद्ध लोकप्रिय कसे झाले, बुद्धांची स्वीकार्यता कशी वाढली, यामध्ये ते बुद्ध आणि येशू ख्रिस्त या दोघांची सुद्धा तुलना करतात. आणि ते म्हणतात की येशू ख्रिस्त आणि बौद्ध हे दोघंही त्यांच्या काळातले क्रांतिकारक होते. दोघांनी सुद्धा त्यांच्या त्यांच्या काळामधल्या प्रस्थापित समाज व्यवस्थेविरुद्ध त्यांनी क्रांती करण्याचा प्रयत्न केला होता, जो मोहम्मद प्रॉफेट यांनी सुद्धा केला असं सुद्धा नेहरू म्हणतात. मात्र त्यांच्यानंतर त्यांनी प्रस्थापित केलेला धर्म हा त्याला डॉगमॅटिक स्वरूप आलं, तो पोथीवादी झाला. आणि तो पोथीवादी झाल्यामुळे मग त्या धर्मांचा ऱ्हास सुद्धा सुरू झाला, किंवा त्या धर्मांची तो धर्म स्वीकारणारी लोक जरी वाढली असली तरी त्या धर्मामधनं नवं कोणतंही तत्वज्ञान पुढे आलं नाही. जे त्यांच्या संस्थापकांनी सांगून ठेवलं तेवढंच तत्वज्ञान त्यातनं पुढे आलं, नवं तत्वज्ञान कोणत्याही प्रकारे या धर्मांमधून पुढे आलं नाही. मात्र नेहरू हे सुद्धा म्हणतात की साम्राज्य प्रस्थापित होणे, साम्राज्य धुळीला मिळणे आणि नव्या धर्मांचा उदय होणे आणि नव्या धर्मांचा प्रभाव वाढणे यांचा सुद्धा एकमेकांशी खूप घनिष्ठ संबंध आहे. इस्लामचा प्रसार कसा झाला हे सांगताना नेहरू इतकी वास्तववादी मांडणी करतात की नेहरू म्हणतात की इस्लामचा ज्यावेळेस प्रसार व्हायला लागला त्यावेळेस तो प्रसार सर्वात आधी अरब लोकांनी केला. मात्र अरब हे भारताच्या सीमेवरती येऊन थांबलेत, ते फक्त सिंध प्रांतापर्यंत आलेत. सिंध प्रांताच्या पुढे अरब कुठेच आले नाहीत. त्यानंतर जे मुस्लिम भारतामध्ये आले ते अरब नव्हतेच, ते अफगाण होते, ते मध्य आशियातले नव्याने इस्लामिक झालेल्या टोळ्या होत्या, इस्लामिक झालेली लोक होती. आणि त्या सगळ्या टोळ्या आणि ती सगळी लोक भारतामध्ये आली. मेहमूद गझनी कसा भारतामध्ये आला आणि मेहमूद गझनीने कसला उच्छाद मांडला याचं वर्णन सुद्धा नेहरू करतात. आणि ते वर्णन करताना ते म्हणतात की ज्यावेळेस मेहमूद गझनी सोमनाथच्या देवळामध्ये पोहोचणार होता त्यावेळेस प्रचंड संख्येने लोक सोमनाथच्या देवळामध्ये उपस्थित होते आणि ते सोमनाथच्या देवळातल्या देवाला प्रार्थना करत होते की काहीतरी कर आणि या मेहमूद गझनीला थांबव. आणि ज्यावेळेस मेहमूद गझनी सोमनाथच्या मंदिराजवळ पोहोचला त्यावेळेस त्या मंदिर आणि त्या परिसरामध्ये किमान 50,000 लोक उपस्थित होते असं नेहरू म्हणतात. आता हेच 50,000 लोक तिथे देवळामध्ये पूजा अर्चा करण्याऐवजी जर मेहमूद गझनीचा सामना करण्याची तयारी जर करत असते, त्याच्याशी युद्ध करण्याची जर तयारी करत असते तर कदाचित सोमनाथचं मंदिर उद्ध्वस्त सुद्धा झालं नसतं. आणि यामध्येच पुढे ते हे सुद्धा म्हणतात की इस्लामिक शासकांनी आणि जे अफगाण आलेत, जे मध्य आशियातले लोक आलेत, त्यांनी भारतामध्ये येऊन मोठ्या प्रमाणामध्ये मंदिरं उद्ध्वस्त केली, ते खरं आहे. मात्र मंदिरं उद्ध्वस्त करण्यामागचं एक मोठं कारण हे होतं की भारतामधली जी समाज व्यवस्था होती ती समाज व्यवस्था ही मंदिराभोवती केंद्रित झालेली होती. समाजाची संपत्ती मंदिरामध्ये असायची, समाजाची सर्व लोक प्रत्येक वेळेस मंदिरामध्ये एकत्र व्हायची. आणि विशेषतः जर आक्रमण होणार असेल गावावरती, शहरावरती, तर मंदिराचा उपयोग हा बरेचदा किल्ल्यासारखा सुद्धा केला जायचा. आणि त्यामुळे कोणालाही तो प्रदेश जर जिंकायचा असेल, ते गाव जर जिंकायचं असेल, ते शहर जर जिंकायचं असेल, तर जोपर्यंत तुम्ही मंदिराचा बिमोड करणार नाही तोपर्यंत तुम्ही ते करू नाही शकणार. आणि त्यामुळे या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये मंदिरांचा विध्वंस झाला, याची नोंद सुद्धा नेहरू करून ठेवतात. वस्तुनिष्ठता हे नेहरूंच्या लिखाणाचं एक वैशिष्ट्य आहे. ते त्यांना जे सत्य वाटतं आणि सत्य दिसतं ते मांडतात, त्यापासून ते कुठेही दूर जात नाहीत आणि त्यामध्ये ते त्यांचा राजकीय संकोच सुद्धा बाळगत नाहीत. अलेक्झांडरच्या बाबतीमध्ये लिहिताना नेहरू म्हणतात की अलेक्झांडरला द ग्रेट म्हटलं जातं, पण मला कळत नाही अलेक्झांडरला ग्रेट कशासाठी म्हणतात. त्याला फक्त स्वतःचं साम्राज्य स्थापन करायचं होतं, जे सुद्धा तो स्थापन करू शकला नाही. वयाच्या 33व्या वर्षीच त्याचं निधन झालं.